हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी 30 जुलैपूर्वी या राज्यातील शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाईल। शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी माहिती। आयकर भरणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नसल्याचंही केलं स्पष्ट। बोगस बियाणं प्रकरणात अमरावती, अकोल्यासह राज्यातील अनेक भागात गुन्हे दाखल, तर सरकारची शेतकऱ्यांसोबत लबाडी, यशोमती ठाकूर यांची टीका। कल्याणच्या योगीधाममध्ये पाडकाम सुरू असताना इमारत कोसळली, संपूर्ण विभागाचा वीज पुरवठा खंडित। पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेसंदर्भात ALR कंपनीची होणार चौकशी, मुंबई पालिकेसह अनेक ठिकाणी कंपनीचे प्रकल्प सुरू। बॅनरवर फोटो वापरण्यास शरद पवारांनी परवानगी दिल्याचा राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा दावा। पक्षाच्या बॅनरवर पवारांचा फोटो लावण्याची इच्छा व्यक्त करत लिहिलं होतं पत्र। कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मासाचे तुकडे घेतलेले, डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते। विनायक राऊतांच्या सुनेचे सासरच्या मंडळींवरती अघोरी पूजेचे आरोप। तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ऑटोमॅटिक गाडी मागितली। विनायक राऊतांनी फेटाळले सुनेचे आरोप, कुटुंबावरती खोटे आरोप केल्याचं म्हणत कोर्टात न्याय मागणार असल्याची प्रतिक्रिया। एकनाथ खडसे दिल्लीसोबत हॉटलाईनवर बोलतात। भाजप वापसीवरून महाजनांचा टोला, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीवरून दोन्ही नेत्यांमध्ये रंगलाय कलगीतुरा। संपलेला पिक्चर पुन्हा कसा सुरू होणार, गुलाबराव पाटलांचा टोला, तर आपलं राजकारण शोलेसारखं 40 वर्ष चालणार, खडसेंचं जोरदार प्रत्युत्तर। सुप्रिया सुळेंनी घेतलं माऊलींच्या पालखीचं दर्शन, राज्यात पाऊस पडू दे म्हणत घातलं माऊलींना साकडं। आपला महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। पहिल्या विशेष बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करूया। ठाकरेंच्या पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। सुनेने केलेल्या तक्रारीनंतर विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेश राऊतसह 9 जणांविरोधात ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अंधश्रद्धेतून आपल्याला विविध बाबा आणि बुवांकडे घेऊन गेल्याचा आरोप त्यांच्या सुनेनं केलाय। दरम्यान विनायक राऊत यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत। मात्र याच निमित्ताने विनायक राऊतांच्या कुटुंबातील गृहकलह चव्हाट्यावरती आलाय। विनायक राऊत अडचणीत, अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे। कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मासाचे तुकडे घेतलेले उतारे करत होते। राऊतांच्या सुनेचे गंभीर आरोप। आमची फसवणूक करून त्यांनी पूर्ण प्लॅनिंगने आमचं घात केलेला आहे, प्रत्येक दृष्ट्या, आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ। विनायक राऊतांनी आरोप फेटाळले। हे 12 करोड रुपये मागितले, दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितला। ही मागणी मान्य होणार नाही हे लक्षात ठेवून तिने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत। ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत हे अडचणीत आले, कारण विनायक राऊतांविरोधात त्यांच्या सुनेनंच गंभीर आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनंतर विनायक राऊतांसह त्यांच्या कुटुंबातील 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अंधश्रद्धेच्या नावाखाली विविध ठिकाणी अघोरी बाबांकडे नेल्याचा आरोप विनायक राऊतांच्या सुनेनं त्यांच्यावर केलाय।
अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे. मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उभी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, असं सगळे विचित्र प्रकार. म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंग मी करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. विनायक राऊतांच्या सुनेनं तिचे पती गीतेश राऊता विरोधात आरोपांच्या फैरी टाकल्या. त्यांनी खोटं बोलून आमची फसवणूक करून त्यांनी पूर्ण प्लॅनिंगने आमचं घात केलेला आहे. लग्नानंतर पण त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं. त्याच्यामुळे प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे. दरम्यान सुनेनं केलेले हे सर्व आरोप विनायक राऊत यांनी फेटाळले. पैसे उकळण्यासाठीच हे निराधार आरोप केल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला. हे 12 करोड रुपये मागितले DVच्या नोटीसमध्ये आणि त्याशिवाय दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितलं. त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी तर कायमच ठेवलेली आहे आणि ही मागणी मान्य होणार नाही हे गृहीत लक्षात ठेवून त्याने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत आणि ते आम्हाला मान्य नाहीत. इतकी वर्ष अन्याय होत होता तर इतक्या वर्षांनंतर तक्रार का केली असा सवाल विनायक राऊतांनी केलाय. त्यावरून त्यांची सून काय बोलली आहे पहा. त्यांनी तक्रारीमध्ये जे लिहिलेलं आहे की 2018 ते 2022 पर्यंत माझ्यावर अशा पद्धतीचे अघोरी कृत्य केली जात होती आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये हेही लिहिलेलं आहे की ह्या बाबाबुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांना सुद्धा घेऊन जायचं. मग आईवडील जर तिच्याबरोबर होते आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? त्याला कोणी अडवलं होतं? त्यांच्यावर कोणी बंधन घातलं होतं? आज 2026 आहे म्हणजे 22 साली किंवा 2018 ते 2022च्या दरम्यान झालेले हे जे काय असे जे प्रकार आहेत त्याची तक्रार ते 2026मध्ये करतायत. यामुळे दिसून येते की याच्या पाठीमागे काहीतरी काळेबेरं आहे. सर्वप्रथम पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेश बरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती. या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू. पण असं काही घडलं नाही आणि ज्या गोष्टी त्यांनी फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे. कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडियासमोर देत आहेत. दरम्यान विनायक राऊतांच्या सुनेनं केलेल्या आरोपांनंतर सिंधुदुर्गातील फिरोज शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला अटक करण्यात आली असून 2 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. काही गोष्टीचं नाही, सगळं हे फुलांनी काम, जेव्हा फुलं चढायना किंवा चादर घालणं ह्याच काम असतात. मग बाकी काय काम नसतं. सर म्हणलं इला तुमच्या लक्षात म्हणलं बाबा काहीतरी हाडून करतं, ह्या आडा कोंबे आडा तर असली काम होणार नाही. बकरो आडा ह्या काम होणार नाही यांच्याकडे. जादू टोंड करूचं काही विषयच नाही. असं तर कोणी सिद्ध करून त्यांनी दाखवतं का जादू टोंड केलं असं दाखवत होते माझ्यावर केला काय केलं असं काय काय म्हणजे असं ह्या नाही. असा ह्या कसा ह्या एक राजकारण त्यांचा असा. सुनेनं केलेल्या आरोपांमुळे विनायक राऊतांच्या कुटुंबातील गृहकलह चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय. त्यामुळे सुनेनं केलेल्या आरोपांमुळे उद्धव ठाकरेंचे कोकणातील महत्त्वाचे शिलेदार विनायक राऊत अडचणीत आले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. दरम्यान याच मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार खणाखणी झाली आहे. बघूया.
गुन्हा ठाण्यामध्ये नोंद करण्यात आला. म्हणूनच संशयास्पद आहे. सर्वोच्च न्यायालयाने विरोधी कायद्याच्या अनुषंगाने कारवाई व्हायला पाहिजे असं त्यांचं सुनेचं म्हणणं आहे. कारण त्या संदर्भात अनेक दाखले त्या सुनेने. नाही, मी अजून ते FIR वाचली नाही. मला आता कोणीतरी त्याची माहिती दिली आणि आता तुम्ही सांगताय. संशयास्पद असं का म्हणतं? नाही, ठाण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात. ठाण्यामध्ये मातोश्रीवर बी बंगालचा काळा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे. आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे क्रूर प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत. जादूटोण्याच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला जवळ ठेवतात. म्हणून असे दुपट्टी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्या सुनेने गुन्हा दाखल केलाय, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे सुमोटो त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत. पण काही असं असेल, तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल. त्याच्यामध्ये कुठे सूड भागलून नाही का कुठे असं काही असणार नाही. जे असेल ते समोर येईल. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीला जाणार असे दावे सध्या केले जात आहेत आणि ठाकरेंचे शिवसेनेचे नेते त्याबाबत अनेकदा जाहीरपणे बोलत आहेत. पण आता या विषयामध्ये एकनाथ खडसे यांनी नवा कयास मांडलेला आहे आणि नवं नाव चर्चेत आणलेलं आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या जुन्या वादाला पुन्हा फोडणी मिळाली आहे. तर दुसरीकडे आणखीन एका नेत्याने या वादामध्ये उडी घेत चक्रावून टाकणारा क्लायमॅक्स आणलेला आहे. पाहूयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. खडसे विरुद्ध महाजन वादाला नवी फोडणी. खडसे गुलाबरावांमध्ये म्हातारपणाचा वाद. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीवरून वादाची मॅरेथॉन. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातून विस्तवही जात नाही. या दोन नेत्यांच्या विळ्या भोपळ्याचं वैर महाराष्ट्राला नवं नाहीये. या दोघांमध्ये अनेकदा वादाच्या ठिणग्या नेहमीच उडत असतात. या वादाला आता नवी फोडणी मिळाली आहे आणि ती म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीची. देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीला जातील असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातोय. तसंच चंद्रशेखर बावनकुळे हे पुढचे मुख्यमंत्री असतील असा दावा संजय राऊत यांनी नुकताच केलाय. मात्र या सगळ्या दाव्या प्रतिदाव्यांमध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी तिसराच कयास लावलाय. गिरीश महाजन हेच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केलाय. त्याला गिरीश महाजन यांनी शेलक्या शब्दात उत्तर दिलंय. ही गोष्ट खरी आहे की गिरीश महाजन फार लहान माणूस आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतला माणूस आहे. त्याच्या मतदारसंघामध्ये तसे बोर्डही लागलेले होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या लहान माणसाशी मी संघर्ष करतोय. अजिबात नाही. खडसे साहेब शर्यतीत होते. पूर्वी खडसे साहेब शर्यतीत होते, त्याच्यामुळे मुख्यमंत्री मीच आहे ते म्हणत होते आधी. मी कधीच म्हटलं नाही आणि मी त्या शर्यतीमध्येच नाही. त्यासोबत आता एकनाथ खडसे घरवापसी करत पुन्हा भाजपात प्रवेश करतील अशा चर्चा रंगलेल्या आहेत. त्यावरून सुद्धा महाजन आणि खडसेंमध्ये वादाची चकमक उडाली. त्यांना माहिती त्यांची लाईन डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीची. त्याच्यामुळे आपल्या मधल्या लोकांचं काही तेच म्हणाले की माझा डायरेक्ट हॉटलाईन आहे. त्यामुळे आपलं किरकोळ लोक आहेत, आपण छोटे लोक आहेत, आपण त्या बाबतीत न बोललेलं बरं. मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही. मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील. भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी मान्य करणार नाही. आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे. एकीकडे गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये दुहेरी वाद रंगलेला असतानाच त्यात गुलाबराव पाटलांनी खडसेंना चिमटा काढत वादाचा तिसरा रंग भरलाय. आता काय, पिक्चर संपल्यानंतर पुन्हा नवीन पिक्चर चालू करणं इतकं सोपं नसते. शेवटी नट तसा असावा लागते. इतना टूटा हूँ कि छूने से बिखर जाऊंगा, तुम अगर और दुआ दोगे तो मर जाऊंगा. घरी येऊन काय झालं, पहिले ज्या घरात तुम्ही राहिले त्या घरात तुम्ही 13 खात्याचे मंत्री होते, त्यावेळेस त्या घरातून निघून आले. आता त्या घरात जाऊन काय भेटणार आहे आपल्याला. शेवटी असं आहे की मग आता शेवटचं आपला कार्यक्रम चांगला व्हावा, मागच्यांची लाईन लागावी, याच्याकरताचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. गुलाबराव पाटील म्हणजे आपल्या गमतीनं बोलत असतात. त्यांनी सांगितलं एखादा पिक्चर फार दिवस चालत नाही, पण असे अनेक उदाहरणं आहे महाराष्ट्रामध्ये. शोल्यासारखा पिक्चर 30 वर्ष चालला. त्यामुळे त्याला असा एखादा व्यक्ती असतो की ज्याचं राजकारण 40-50 वर्ष चालतं. तसं आमचं 40 वर्ष झाले राजकारण सुरू आहे.
शोले जसा 30 वर्ष चालला तसं चाललं. गुलाबरावांसारखा ब्रेक मला मिळणार नाही याची खात्री आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असे फक्त दावे होत आहेत आणि त्यांच्या जागी बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्या नावाचीही चर्चा रंगली आहे. त्यात किती खरं किती खोटं याची काहीच खात्री कोणाकडेही नाही. पण तरीसुद्धा दाव्यांचे पतंग उडवले जात आहेत आणि त्यावरून एकमेकांना चिमटे काढत पतंग काटण्याचंही राजकारण चांगलंच रंगलेलं आहे. एका अर्थाने एकीकडे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीची चर्चा आणि दुसरीकडे आरोप प्रत्यारोपांची राजकीय मॅरेथॉन सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.